कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे एक्सक्यूज मी, काय अशी समोरच काय थांबवताय गाडी? तुमच्यासाठीच गाडी थांबवली होती मॅडम। काय मदन, मॅड, खरंच मॅड आहेस तू। आत्ता कळलं तुला? आत्ता जास्त जाणवतंय। अरे काय तू अशी अचानक इथे समोर गाडी थांबवलीस, घाबरलो आम्ही दोघी। आणि दरवेळी गाडी काय बदलतोस रे? अक्ष, तुला माहिती आहे ना मला गाड्या किती आवडतात ते। कार रेसिंग इज माय पॅशन यार। म्हणजे असा मोकळा रस्ता, माय कार अँड मी, सुसाट। ते सगळं ठीक आहे, पण ही अमेरिका नाही, आपला देश आहे, जरा जपून चालवत जा हा। हो माहितीये माहितीये, सॉरी मॅडम। आता काय फाईन मारणार आहात का मला? मी काय ट्रॅफिक पोलीस आहे? शिक्षिका आहे मी। ओके ओके, काळजी घेईन मी। पण तू काळजी करू नकोस हा, तुला काही उधळणार नाही। बस सोडतो तुला, कुठे जायचंय? नाही नाही नको, आम्ही जातो। बसा ना, सोडतो ना मी। नाही नाही खरंच ठीक आहे, आम्ही रिक्षाने वगैरे जाऊ। अक्ष, तसंही मला काही काम नाहीये इथे, आणि रिक्षाही थांबत नाहीये कुठली। उन्हात थांबशील आणि चक्कर आहे, नंतर मलाच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल परत। अरे पण वहिनी, मी काय म्हणते, तेवढं म्हणताय तर जाऊयात का आपण? उशीर नको व्हायला आपल्याला। बहिणी, बघा तुम्हीच सांगा ताईला, ऐकतच नाहीये माझं, काळजी घेत नाही अजिबात स्वतःची। त्या दिवशी अशीच उन्हात उभी होती आणि चक्कर येऊन पडली। मॅड प्लीज। मॅड? हा मॅड, म्हणजे मी मॅड आहेच आहे, पण मी मॅड पण आहे। म्हणजे काय नाही, हाय मी मॅड, मी मदन। ओ, हाय, ही मला मॅड म्हणते। शाळेतला मित्र यायचा, आता भारतात नसतो, US ला असतो। अच्छा अच्छा। ताई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, तुम्ही भेटले तुम्हाला मदत मागतोय। अहो बोला ना। थँक्यू। यांना प्लीज गाडीत बसायला सांगाल का? अरे ते काय, ही माझं काही ऐकतच नाही। आता एवढी मोठी गाडी आहे, त्यात एवढी जागा आहे, पण ही काय आतमध्ये बसणारच नाहीये। झाली तुझी नौटंकी सुरू? मी बंद कधी केली होती? काय? चला बसा आता लवकर, कुठे सोडायचं सांगा। अरे नाही, खरंच खरंच नको। वहिनी चला ना, जाऊयात आपण। मला नाही वाटत इथे रिक्षा मिळेल आपल्याला, आणि उशीर झाला तर निघून जातील हा ते। चालणार आहे का तुम्हाला? चला ना वहिनी। बरं ठीक आहे ठीक आहे, जाऊया। ओके, कुठे जायचंय? फॅक्टरी। फॅक्टरी? कुठली फॅक्टरी? कोणाची फॅक्टरी? कसली फॅक्टरी? अरे हो हो सांगते, थांब, आधी निघूया का आपण? एक मिनिट। तरी म्हणलं दिस उजाडला, अजून आली कशी नाही? ताई 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 करत। अगं ताई, तुला कवा एकदा भेटते असं झालं बघ मला। एकाच घरात राहतो ना आपण, हा रोज भेटतेस, भेटण्याचं एवढं काय कौतिक? ताई अगं, मी लई मोठा खजिना आणलाय, पर तू काल रात्री लेट आलीस ना व? तरी मी रात्री आलते, पर तू झोपली होतीस वाटतं। काल डोसक्याचं नुसतं भज झालतं त्या पोलीस स्टेशनात जाऊन। कुणाशी बोलायची इच्छा नव्हती, आम्हाला एकांत पाहिजे होता, झोपलो होतो। वय ताई, पर तू त्या मास्तनीला सोडू नगस। अगं तिनं तुझ्या विरुद्ध तक्रार केली म्हणजे तिची मजल बघ कुठपर्यंत गेली। मारू दे, त्यासने किती माकड उड्या मारायच्यात तेवढ्या, शेवटी त्यांचे दोर आमच्या हातात आहेत। कधी आवळायचं आणि कधी सैल सोडायचं हे आम्हाला चांगलंच ठाव आहे। ताई, त्यो दोर तू तिच्या गळ्याभोवती असा काय आवळ? पाण्यातनं बाहेर काढलेल्या माशासारखी ती तडफडली पाहिजे। योग्य वेळ आली की आम्ही तेच करणार आहोत। अगं ताई, आत्ता ती योग्य वेळ आलिया। काय?
अक्षरावाहिनीने खोटे नाटे आरोप केलेत. तर ती इन्स्पेक्टर बी तेच म्हणली की आता काय कन्नडमध्ये सांगितलं का मी तुला? तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे तुला खरंच वाटतं का अक्षरावाहिनी असं काही करतील म्हणून? अरे बाबा, मला काय वाटतंय आणि काय नाही वाटत त्यांना काय फरक पडतोय, आणि मला जसं वाटतंय तसं घडतंय काय आयुष्यात बघायलाच नवं. आम्हाला मस्त वाटलं होतं मास्तरीनबाई चांगल्या आहेत, गॅरंटी दिली ती आम्ही आई साहेबांना की मास्तरीनबाई असं करूच शकत नाही. काय केलं मास्तरीनबाईनी? तोंडावर पाडलं राव आम्हाला. असं नाहीये अधिपती. मग कसं आहे? सॉरी. मला नाही वाटत अक्षरावाहिनी असं काही करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही समोरासमोर बोलतच नाही यात्रे, म्हणून सगळं अवघड होऊन बसलंय. मला सांग, अक्षरावाहिनीने तुला सांगितलं का हो अधिपती मी तुमची तक्रार केली आहे म्हणून? मग फोनवर काय ऐकलास का? हिब्रूत बोलली काय आमची बायको? म्हणल्या नव्हत्या त्या दिवशी शिवानी वहिनीच्या फोनवर मीच केली तक्रार म्हणून. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण तू ऐकलंस कुठे? शिवानीला फोन कट करायला लावलास. त्या काहीतरी सांगत होत्या, पण तू ऐकून कुठे घेतलंस? हेच होतंय ना अधिपती, तू अर्ध ऐकतोस आणि रिॲक्ट होतोस. तुझ्यापर्यंत काही ती अर्धी माहिती येते आणि मग तू चिडतोस त्याच्यावर. हे बरोबर नाहीये. अरे तुझी बायको आहे ती, तू चुकीचं वागतोयस अधिपती, चुकीचं वागतोयस. तुझा हक्क आहे तिच्यावर, हक्काने भेट तिला. विचार ना हे काय सगळं. आज भेट त्यांना, महत्वाचा दिवस आहे. आजची भेट चुकवू नकोस. आजची भेट चुकून म्हणजे आज काय झेंडावंदन, आज काय मुहूर्त आहे का? काय आहे आज? आज व्हॅलेंटाईन डे, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आज भेट त्यांना आणि सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर. आज तुमच्यातलं भांडण मिटलं पाहिजे. भेट त्यांना. मला कालपासून असंच वाटायचं की आज जावं त्याने भेटावं, एकदा सांगावं, मिटवावं काय ते, पण आज मला तसं वाटत नाही. आई हा इकडे का? काय करतेस? अगं भडक बनवतीये. हा हे घे, चाखून बघ कसं झाली आहे. तिखट मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे का? कशी झाली आहे आई तुझ्या हातचा भडंग म्हणजे ना स्वर्ग सुख आहे. एकदम अमेझिंग झालंय. पण मला सांग, आज किस खुशी में भडंग? अगं खुशी वगैरे काही नाही, अक्षराला आवडते ना भडंग म्हणून बनवली आहे. अच्छा, म्हणजे ताईला आवडणारे पदार्थ एकदम झटपट करतेस तू. पण हेच मी जेव्हा सांगते तेव्हा नंतर करते असं म्हणून वेळ मारून देतेस. हिरा, ताईला जे पदार्थ आवडतात ना ते अगदी साधे सोपे असतात, म्हणजे त्याचे जिन्नस आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. आता उदाहरणार्थ हे बघ भडंग, त्याला काय लागतं? चुरमुरे, तिखट, मीठ, शेंगदाणे जे असतात आपल्या घरामध्ये. पण तुला काय हवं असतं? आता त्या दिवशी मला म्हणालीस आई मला पास्ता खावासा वाटतो. आता पास्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत का आपल्या घरामध्ये अवेलेबल? नाही ना. तरी मी बनवून दिला तुला आणि नंतर खाल्लास तू. हो गाई, मी चेष्टा केली. आणि मला माहितीये की तुझं ताईपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे. अरे वा, कोकरू आज लाडात आलाय माझं. काय पाहिजे? पिस्ता, बर्गर का ते काय मायक्रोनी काय काय म्हणतात ते हवंय का? काही बनवून द्यायचंय का? आई तुझं असं म्हणणं आहे का की मला काहीतरी पाहिजे असतं म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते? अरे बापरे 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 बापरे, चिडलो रे बाबा. चिडू नको चिडू नको चिडू नको. घे शेंगदाणा खा, शेंगदाणा खा. चिडू नको, शेंगदाणा खा. आवडतो ना तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.